देशातील घरकुल वंचितांना हक्काचा निवारा मिळण्यासाठी लँड पुलिंग आणि लँड व्हॅल्यू कॅप्चर योजनेअंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना राबवण्याच्या मागणीसाठी लोकभजनाक चळवळीच्या वतीने रविवारी आंध्राचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांना पत्र पाठवण्यात आलं। आंध्राची राजधानी अमरावती लँड पुलिंग आणि लँड व्हॅल्यू कॅप्चर योजनेतून उभी राहिली असून या धर्तीवर ही योजना राबवण्याची मागणी संघटनेने केली आहे। शहरातील जनरल पोस्ट कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी घरकुल वंचितांना घरे मिळण्यासाठी जोरदार घोषणा देऊन पत्र पाठवण्यात आले। यावेळी ॲडव्होकेट कारभारी गवळी, अशोक सब्बन, जालिंदर बोरुडे, शाहीर कान्हू सुंबे, सनी थोरात उपस्थित होते। मेरा अपना घर आंदोलन आम्ही गेले 10 वर्ष चालवतो। लँड व्हॅल्यू कॅप्चर योजनेअंतर्गत जर पंतप्रधान आवास योजना राबवली गेली असती तर 35 लाखाचं घर शहरी भागामध्ये फक्त 7 लाखाला मिळालं असतं, परंतु झोपडपट्ट्या तशाच राहिल्या। 10 वर्षामध्ये एकाला देखील घर मिळालं नाही। 20,000 घरांची यादी नगरला तयार झाली, परंतु त्याच्यात एकाला देखील घर मिळालं नाही। म्हणून आम्ही चंद्रबाबू नायडू जे आहे सत्तेचं 3रं केंद्र तयार झालेलं आहे केंद्रामध्ये, आणि त्यामुळे आम्ही चंद्रबाबूंना लँड व्हॅल्यू कॅप्चर योजनेखाली देशामध्ये घरं व्हावेत अशी मागणी आम्ही करणारं पत्र या ठिकाणी पाठवलेले पोस्टामधून। गेल्या 10 वर्षात प्रधानमंत्री आवास योजना यशस्वी करण्यासाठी केंद्र किंवा कोणत्याही राज्याने लँड व्हॅल्यू कॅप्चर योजना राबवलेली नाही। त्यामुळे 2 कोटी घरकुल वंचितांना हक्काचा निवारा मिळालेला नाही। घरकुल वंचितांना हक्काचा निवारा मिळाला नसल्याने त्यांना दारिद्र्यातून बाहेर येण्याच्या प्रक्रियेला खीळ बसली आहे। शहरी भागांमध्ये घर बांधणीच्या साठीच्या जमिनींच्या किमती आकाशाला भिडल्या आहेत। त्यामुळे भारतातील सर्वच शहरांमध्ये झोपडपट्ट्या विस्तारत आहेत। लोककल्याणकारी कायद्याच्या माध्यमातून देशाच्या सर्वच क्षेत्रात क्रांती घडवता येते। मेरे देश में मेरा अपना घर आंदोलनाने मोदी सरकारकडे गेल्या 10 वर्षे सातत्याने शहरी भागासाठी लँड व्हॅल्यू कॅप्चर योजनेचा आग्रह धरला होता। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी संजय सावंत, अहिल्यानगर।